कसलेच ऑब्सेस्ड आहात तुम्ही या फराळाशी. टिकली चकलीत पडली की काय. लोकांनी धमक्या दिल्यात मला या फराळासाठी. वेलकम टू एपिसोड 5. मित्र मैत्रीण भाऊ बहीण ह्यांच्यापेक्षाही जास्त या फराळाची डिमांड मला कमेंट सेक्शन मध्ये आली. फायनली चकली. आज मी कुठलीही पर्टिक्युलर रेसिपी फॉलो करत नाहीये, सगळ्या रेसिपी मिक्स केले. दादाकडून वॉर्निंग आलीये मला की जर हे बिघडलं तर मी तुझ्याकडूनच नवीन घेणार. जरा जपूनच वापरूया. 1 किलो चकली पिठासाठी 1 लिटर पाणी घ्या. मी जेवढं सांभाळायला जाते तेवढीच काहीतरी गडबड होते. हे पाणी आता बुडबुड झालेलं आहे. आता आपण ह्यात मोहनला टाकणार आहोत. मोहन टाकणार आहोत. मोहन म्हणजे तेल. कुठल्याही माणसाला कुंभी पाकम नाही करायचं. अपरिचित फॅन्स प्लीज असेंबल. आणि आता गॅस बंद करून हे पीठ ह्याच्यात टाकणार आहे. हळूहळू ऍड करा, नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता आहे. हे मी तुम्हाला नाही, स्वतःला पण सांगतेय. आता मी ह्याला मिक्स करते. लोक कढईवर झाकतात, मी कढईच वर झाकलीये. प्लीज डोंट जज मी. आपला नाद कोण करू नाही शकत. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे 1 मिनिट. टिकली चकलीत पडली की काय. ती माझ्या ड्रेसच्या आत पडली होती, सापडलेली आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया. हे भांड आहे त्यामुळे इट मेक्स सो इझी. आणि आता पाण्याचा हात घेऊन एक गोळा मळणार आहे. तो आपण ह्या साच्यात भरणार आहे. मी आधी कधीच चकल्या बनवल्या नाहीयेत. ओ माय गॉड, व्यवस्थित पडतायत. ओ माय गॉड, कायच टॅलेंटेड आहे मी. तेल आपलं मस्त गरम असलं पाहिजे, नाहीतर टाकल्याच उलगडतील. मला जेवण बनवायला, खायला आणि खाऊ घालायला तिन्ही गोष्टी आवडतात. म्हणूनच मला हे करताना मज्जा पण येते. चकली तेव्हा चांगली होते जेव्हा तिने तेल जास्त खेचलं नसेल, करून तोडावं लागत असेल तर काय मस्त क्रंची झाली ही. टेस्ट मम्मी पप्पा करणार. मी एक आता मोठा चकला बनवणार. मी ह्यावरती पहिली ती चकली बनवणार आहे आणि मग कढईत तळणार आहे. अरे यार, मी बनवली. तिसरा अटेम्प्ट पास झालेला. अशी करून गेली ती. चकली लवर्स साठी स्पेशल चकली. टॅग करा तुमच्या चकली लवरला. माझा फराळ तर होत आलाय. तुमचा फराळ झाला की नाही?